तिकडे नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। गोदाकाठावरील मंदिरांना पाण्याचा वेढा पाहायला मिळतोय। लहान मंदिरं पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे, तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचलंय। गेल्या 2 दिवसापासून नाशिक शहरासह जिल्हाभरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे। त्र्यंबकेश्वर इगतपुरी तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्याचमुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग देखील सुरू झालेला आहे। नाशिकच्या गंगापूर धरणामधून सकाळपासूनच टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जातोय। 500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला होता। दुपारी 1 नंतर तो 2300 क्युसेक करण्यात आला आणि 4 नंतर या विसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ केली जाणार आहे आणि आपण परिणाम बघतोय की दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी यायला सुरुवात झालेली आहे। आजूबाजूची जी मंदिरं आहेत, छोटी सर्व मंदिरं आता पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे आणि जी मोठी मंदिरं आहे या मोठ्या मंदिरांना पाण्याने वेढा दिलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा गोदावरीच्या पाण्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि पूरसदृश्य परिस्थिती ही निर्माण झालेली आहे। मात्र याही परिस्थितीमध्ये पर्यटक इथे येत आहेत, लहान लहान मुलांना हातावर कड्यावर घेऊन याच धोकेदायक गोदावरीच्या पाण्यामध्ये ते फोटो सेशन करत आहेत, पाण्याचा आनंद घेत आहेत। मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालतात आणि त्यांना रोखण्यासाठी इथे नाशिक महानगरपालिकेचे कोणी अधिकारी कर्मचारी नाहीये, त्याचबरोबर पोलिसांचेही कुठलेच कर्मचारी इथे बघायला मिळत नाही। नागरिकांनी खबरदारी घ्यायला पाहिजे असं वारंवार आवाहन केलं जातं, मात्र ती खबरदारी घेतली जात नाहीये आणि त्यातनंच एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। कॅमेरामॅन किरण कटारेचा मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।